हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता ऊसाविषयी माहिती जाणून घेऊया. एक, कावीळ या रोगावर वैद्यकीय उपचारांसोबतच काही बाहेरचे उपचारही केले जातात. मात्र आपण आवडीने खात असलेला ऊस हा या रोगावरील अत्यंत गुणकारी उपाय आहे. 2, कावीळची बाधा झालेल्या रुग्णाने आठवडाभर रोज एखादं 2 ऊस चावून खाल्ले अथवा 3 ते 4 ग्लास ऊसाचा रस पिला तर रक्त तयार होण्याची क्रिया चालू होऊन रुग्ण ठणठणीत बरा होतो. 3, ताज्या गुळवेलीच्या रसामध्ये 20 ग्रॅम खडीसाखर मिसळून त्याचे सेवन केले तरीही कावीळ बरी होते. 4, ऊस खाण्यामुळे लघवी साफ होते. तसेच लघवीच्या वेळी आग होत असल्यासही तो गुणकारक ठरतो. 5, आम्लपित्त वाढलेल्यांनी ऊस खाल्ल्यास अथवा ऊसाचा रस पिल्यास पोट त्वरित साफ होते. 6, ऊस जेवणापूर्वी खाल्ल्यास पित्त वाढ होत नाही. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.